नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गणेश उत्सव हाऊसफुल. आता नवरात्र उत्सवाची बुकिंग सुरू. आपल्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच बुक करा चांडाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाथ ढमे यांचा सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम, मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर, संगीत होम मिनिस्टर. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. अरे बोला की. अरे बोलायला ठेवलं काय तू? हा ठेवलं काय म्हणजे काहीच नाही का तुमच्याकडे बोलायला? अरे लोक फक्त आहे ना जोड हाणायची बाकी राहिलेत, बाकी काय नाही. मग आयला आता मी काय केलं? काय केलं? हा त्या गणपतीचा हिशोब दिला का नीट आम्हाला? गणपतीचा हिसाब तर काय सांगू राव पांडवा तुम्हाला. अहो मी कस काय पैसे खाईन राव पांडवा, तुम्ही कस काय माझ्या डाऊट घेता राव पांडवा. पैसे खाल्ला असं आम्ही म्हणत नाही तुला, पण त्याचा हिशोब तर दे ना मला. वही दाखव ना कुठं लिहिलंय काय झालंय. तुला खरं सांगतो तो हिशोब आहे ना मी असं वही नीट लिहून ठेवला होता. बरं. आणि ती वही ना अशी खाटा खाली ठेवली होती. आता आमच्या घरात आलेले मांजराचं पिल्लू ते सारखं बुळ काढतय, सारखं त्याला जुलाब लागतोय. बायकोनी ते पानं फाडू फाडू त्याचं सगळं डोंगर पुसले. आता त्याला मी काय करू? कुठं हिशोब केला सगळ्या मांजरीच्या? अरे विषय तसा नाही. तू आम्हाला असं सांगतो ठीक आहे, पण गावाला मी काय उत्तर द्यायचं? सगळे गावातले लोक विचारतात त्या गणपतीच्या वर्गणीचं काय झालं, कुणी कुणी काय केलं, कुठं काय हिशोब दाखवा ना आम्हाला म्हणले. अहो पांडव काय त्यांना आता हिशोब हिशोब देत बसायचं? आता मी अध्यक्ष म्हणलं मी एवढं करू शकत नाही का? अरे तसं नाही बाबा. आता तू जेवढा पण खर्च केलाय ना त्याचा एक हिशोब मागत आहेत ते. तू कुठं कुठं काय काय किती किती खर्च केला ते आता तो हिशोब बघितला ते एकदा चिठोरी दिली त्याच्यावरती. प्रसादाला कुठं काय 10,000 रुपये लागतात का? अरे भाई खरं सांगतो मी तुला, ते गावरान घी का काय राहत ना त्याचा प्रसाद होता तो. बरं ते सोड. तू म्हणला होता चांगला एकदम शानदार डीजे आणू. डीजेच्या नावावरती बँड आणलाय तू कुठला तरी भंगाडा पकडून. आईला काय सांगू राव, त्यांनी मला काय सांगितलं ते डॉन नंबर 1 वाला सारखा तो डीजे आण गावात. अरे ज्या नाही त्या डीजे वाल्याला फोन केले समजे मला काय म्हणते माहितीये का, इकडे बुकिंग आहे तिकडे बुकिंग आहे, तुम्हाला आम्ही 2 साऊंड पाठवू का 3? अरे म्हणलं बाई आकाश सेट पाठवा, कोणाकडेच नव्हता. मग म्हणलं चला आता गावातल्या गावात होता त्या राम्याला म्हणलं 2 पैसे वाढून गेला का, पण खुळखुळे जास्त वाजू. अरे पण मला काय म्हणायचंय ते आणू दे, पण त्याला डीजेचं पैसे लावले त्याचं. आता तो हाय ब्रँडेड तेवढा आणलाय बँड आणि लावलाय हिशोब डीजेचा. ते सोड, ते झालं. ते डीजेचं वेगळं झालं. त्याच्यानंतर तू म्हणला एक नाचणारी आण तुम्ही. नाचणारी कसली आणली? अरे काय कुठं पांघार नसते पांडवा, काळी कुळी नाही ती, मग हडपसरची कोईन आहे कोईन. कोण? योजस्वी साळुंके नाव आहे तिचं. आयो कसली नाचत होती का. पण तुम्हाला सांगतो पांडवा, तिने मला आधी फोटो पाठवला ना, असलाच फोटो होता. कसला? म्हणजे लई भारी होता. अरे फोटोत भारी दिसू दे, पण इथं प्रत्यक्ष आले तर काळे मित्र डोंगा सुद्धा हलवला येत नव्हतं तिला. आता एडिटिंग मध्ये तिने गोळ केला, माझी काय चुकी आहे का? सांगा ना तुम्हाला. मी दाखवला त्याला फोटो दाखवला होता, मग तुम्ही काय बोलले? दिसत होती चांगली होती का नाही? बरं ते जाऊ दे मरू दे. गणपतीचं किती पैसे लावलं रे तू? 30,000 रुपयाला गणपती येतो का? अहो पांडवा त्याचं काय झालं, गणपती होता साधा, त्याच्यापासला तर उंदीर पाहिलं का, तो चांदीचा होता. होता का नव्हता चांदीचा उंदीर? चांदीचा होता, बरोबर आहे, चांदीचा होता. मला वाटलं कलर मारून आणलाय. फक्त मला एकच कार्यक्रम आवडला सगळ्यात. कोणता? वराडा आलो स्वर्गातून. 1 नंबर जगात कार्यक्रम झाला तेव्हा. होता का नव्हता? बोल तुझ्या तोंडाने बोल. होता का नव्हता? तेवढाच होता बाबा. आता त्याला काम देऊ याच्या सारखं दिसत होता.
दिसू दे बाबा दिसू दे. बरं ते झालं. आता तर फक्त एक नाटक चांगलं झालं म्हणून सगळा हिशोब नाही मिटला. अजून पण बाकी आहे. अरे बाबा मला इथं माझ्या घरचा हिशोब येत नाही. तुम्ही मला काय राव कसा हिशोब नाही ते पहिलं हिशोब दे. नाही सगळे लोकांना आम्ही काय उत्तर द्यायची. मग सांग. पटपट सांग. नाही 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 तुम्ही एक काम करा राव, ते हिशोब सोडून मला दुसरं काही मागा, पण त्या हिशोब बद्दल काय बोलू नका. हा मरू दे तिकडं. मी येऊ का? येत जा हाल. आईला काय हिशोब देणार आहे का जाऊया आपल्याला. हा बघू आता काहीतरी. अरे ह्याचा घरचा हिशोब याला मिटानाचा आपलं गणपतीला कधी हिशोब द्यायचा. चल जाऊ दे मोरे. काय ह्याच्या नादी लागतो बिनमोकर मोरखाच्या नादी लागून हा, काय उपयोग नाही त्याचा. पाखरा आजाद केलं तुला पाखरा. ओ तात्या कोण आता बाई मंजुळा बाई हा या 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 उन्हा तान्हाच तुम्ही हालाला आहात. या अगं बाई ग बाई 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 आले. काय म्हणतोय पाय अजून परी बरा आहे का नाही. कशाचं काय बरं आहे दुखतेच ते. आता काय आहे हाय तात्याला जोडीदार झालाय तुम्ही. आता फक्त तात्या असा पाय टाकतोय तुम्ही फक्त असं करताय म्हणायचं. मी काय म्हणते तात्या माझा एवढा पाय दुखतो. आता थंडीचं पण वातावरण झालं एवढा पायाचं दुख नाही माझं. तुमचं पाय दुखत नाही का हो? आता सवय झाली मंजुळा बाई. सवय झाल्यावर काय सगळं होऊन जातं. मला काय त्रास होत नाही. मला तर भीती वाटायला लागली माझा पाय नीट होईल का नाही का. मला पण अशीच सवय होईल असं असं चालायची. होईल होईल. आमचं कसं आहे आमचं लहानपणापासूनच आहे ना. तसं तुमचं कसं आता झालेलं आता झालंय ते बरोबर आहे. काय निघालो आता काय आपलं असंच निघायचं इकडे तिकडे हिंडायचं गावात थोडस चक्कर हाणावं म्हणलं आपलं मस्त गाणं बिणं म्हणत. तात्या कुठलं गाणं म्हणत होते हो मगाशी. ते आपल्या पाखरा आजाद केलं तुला. अहो तात्या ह्या वयात कुठलं पाखरू आजाद करताय. हा काय तर ते नवीन गाणी येतात काय काय कुळ घेताय बघा डोक्यात. गाणी पाखरा आजाद केलंय तुला तू तू सोडलेलं काय तुझं आजाद केलेलं पाखरू माझ्या पिंजऱ्यात आलंय. देवा ही अशी गाणी तुम्हीच ऐकताय बघा. आमच्या घरात तर ते बी ऐकायला आम्हाला येत नाही. आमचं सदाशिवराव काय ना काय वेगळीच गाणी बोलत असते. त्याचं काय ऐकता. अहो ते मध्ये गाणं आलतं का त्या नटीने मारली मिठी. आता ते गाणं आहे नटीनं मारली मिठी. सदस्यानं काय करावं गाण्याचं काय म्हणलं नटीनं दाबली गुटी. ग बाई काही बोलते तोंडाला येईल तर काही बोलत असे म्हणून मी त्याला फटकवते. उगाच नाही मी त्याला मारत. तुम्ही जे हाणताय ना त्याला ते चांगलंय. कसं आहे लातो के बुध बातो से नाही मानते म्हणूनच त्याच्या पेकाटात एखादी लाट टाकून देत असते मी. असू द्या असू द्या पण काय म्हणा पिवळं पिवळं पिवळी साडी पिवळे बाई नुसते पिवळे धमकच. कसं येतात त्या पायाला जरी लागला असेल ना तरी माणसाने कसं टापटीप दिसावं. नाही पहिल्यापासून माझा बाबा नियमच आहे. त्याबद्दल तुमचा नाद करायचा नाही म्हणून तर लोक तुमच्या मागं पुढे फिरतात म्हणजे स्तुती करतात. असं बोला की मग स्तुती करतात. बरोबर. काय एवढा आवाज देण्याचं काय विशेष कारण. अरे हा आवाज ह्यासाठी दिला तुम्हाला मी की आमचे सदाशिवराव तुम्हाला कुठे दिसले काय. सदाशिवराव हा अरे सध्या जाऊन जाऊन कुठं जाणार. इथून उठतो माझ्याकडे येतो चहा पाणी पितो हाटीलाच जातो कोणी वडापाव चारला का बघतो तिथून निघतो मंदिरात जातो मंदिरातून निघतो. असं इकडे तिकडे गावात बोंबलं नसेल काय त्याच्याकडे काय काम काढलं आता परत. अहो तात्या माझी बहीण येणार आहे आज. आता काय झालंय या पायांच्या दुखण्याने मला घरातली काही काम होत नाहीत. 2-2 दिवसाची भांडी राहतात काय काय राहतंय हे घासा ते घासा कोण करणार घरातली सगळी कामं. बरोबर लोड पडतोय आणि हे आमच्या बाबाला साधं स्वतःचे कपडे धुवायची अक्कल नाही. मग बहिणीला बोलावलंय मग त्या कामांसाठी बोलवलं की बाबा जरा मला हात भरलावर कामांमध्ये घरातली कामं होती. केव्हा यायची आवाज येणार आहे आता थोड्या वेळात पोहोचन ती म्हणून तर त्यांना शोधते ना मी. एसटी स्टँड वर वय मग आईला मग ती सदाशिवला आणाय पाठवायचं वय. आईला मग हे एक काम करा मला त्या मारुतीच्या मंदिरापाशी दिसल्यासारखा चालता पांड्या बरोबर त्या बांड्या बरोबर कुणातरी बंट्या बरोबर दिसला तिकडे चालला होता. तुम्ही तिकडे बघा 101% सापडेल बघा. तिकडच बघायला लागल नाही तर बाई पोरगी तिथं स्टँड वरती येईल आणि चुकामुक व्हायची. नवीन पाखरू आपले नवीन पाहुणी यायची. तात्या तुम्ही पण लईच बोलायला लागले चालतंय असेल तिकडे जाते मी तिकडेच बघते. चालतंय तात्या पाखरा फड फडते बाई फड पडतय तुझ्या ज्वानीचं पाखरू आज फड फडतय उड उडतय बाई उड उडतय तुझ्या पाखरू.
काय तात्या काय तुला सकाळ कळत नाही दुपार कळत नाही सारखं सदा ना कदा नुसताच मूड मध्ये असतो आईला आबा तू म्हातारपणात एवढा मूडलाय लग्नाच्या टायमाला किती मूडला असशील रे आता काय सांगायचं ज्वारीच्या गोष्टी तू आता गेला लग्नाला नाही होतो पण काय म्हणा आबा तुझं लका लयच मन एकदम तरुण आहे बाबा अरे तरुण राहिलं पाहिजे ह्या वयात हो म्हणजे काय हा फडफडतय ना ज्वानीचं पाखरून अरे पाखरू पार मारायला लागलं ना आता तुझ्या हातात. नाही नाही अजिबात नाही आणि कसं आहे तरुण असलं माणसाने आनंदी असलं माणसं जास्त जगतो माणूस बाकी काय आणि डोक्याला काय लावलंय गु अरे गे लाल लाल अरे गुलाल गुलाल लावलाय. हा गुलाल कशाला लावतो तू कुकू लावतो ना अरे हो आता नाही भेटलं कुकू येण्यावर गुलाल लावला येण्याला केलं वनवासाला सीताफळ आता काय चाललंय बाकी काय नाव निवांत आहे जरा दर्शनाला चालू होतो कुणाच्या? आणि मंदिरात द्या गायबानिया देवाच्या दर्शनाला मग की मग मग का तुझ्या आणि ते कोणी आलो आणि ते ही भेटली ना कोण रे आपली ती हे रे ते ह्याची काय ते भीमाबाई भीमाबाई नाही रे मग? ती काय ते ह्याची बायको सीताबाई सीताबाई नाही पण आपला आपला येडा नाही का त्यो पांडवा पांडबाईची बायको कुठे शानी आहे का मग? अरे त्यो आपला तुझ्याकडे कामाला येतो त्यो अरे हा सध्या सध्या भाई माझं बंद सदाशिवची बायको सदाशिवराव सख्खी मंजुळाबाई मंजुळा भेटली मंजुळा भेटली ना मला काय सांगतो? हा, भेटली त्याला मंजुळाचं नाव काढलं की आम्हाला वाजता खुलतोच तिच्या म्हणजे आपल्या गावात एकमेव टाइमपास म्हणजे मंजुळा बायकांना टाइमपास म्हणतोय गायबाने कसं नाहीये कामाला येते ती बाई वारंवार अरे तुला सांगायचं राहिलं काय रे आता मंजुळाबाईच्या पायाला माग नाही तुला माहिती रे पाय अरे अजून तो काय नीट झालेला नीट नाही. नाही झाला बरोबर, बरोबर. मंजुळाबाईने काय केलंय काय केलं आता त्या पायामुळं काय तिला आहे ना ती काम धंदा घरचा करा येत येत नाही. नाही सध्या इंटम कसला इकडे तिकडे बोंबलत हे काय का फिरतो बिनकाम? घर काम करण्यासाठी तिने काय केलंय काय केलं अरे तिने तिच्या बारक्या बहिणीला बोलून घेतली काय सांगतोस अरे सदाची मिवणी गावात येणारी आता नवीन पाहुणी सदाची बिवणी हा गावात येणार नवीन पाहुणी म्हणजे आपल्याला काय करायचं पण तसं आहे ना? तुम्हाला सांगतो तर ती आता कुठे आपली इष्टी नाही फाट्यावर थांबती इष्टी, तिथं येणार आहे ती काय सांगतोस? आणि त्याच्या आईला ती सध्याची बायको माझ्याकडे आली ना मला म्हणली अहो माझी बहिणी यायची आणि त्या सध्याला म्हणलं त्या पांडबाकून गाडी घेऊन जा आणि त्याच्या आईला काय कर म्हणले तिकडं पण कशाचं काय अहो म्हणले सध्याच गावा नाही कुठं काय म्हणले त्याला बघते मी आता मी म्हणलं बाबा असं इकडे तिकडे टावळ्या काय करत बसला असं गावात तर मला भेटली तर म्हणलं बाबा तिला भेटलं तर आम्हाला दर्शनाला जावा आता पुढे निघालो तर इकडे लगेच ज्यांनीचं पाखरू फडफड करायला लागलं म्हणलं कोण आहे तर आबा आहे म्हणजे सध्याची बिवणी गावात येते हा. आपल्याला काय घेणं पडले हा, नाही का येऊ नाही जाऊ काय तुला करायचे बरं आबा मंजुळा बरी ना? मंजुळा बरी आहे मी जातो जरा आता तू भेटला आता जरा दर्शन घेतो आणि खालचे मोटर चालू होय, 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 करायचं उसाव पाणी सोडले चल जाऊ का काम पहिली केली पाहिजे भाऊ येऊ का जॉनीचं पाखरू सदाची बिवणी गावात येते पाहुणी कशी बघितली पाहिजे पण याच्याकरता काहीतरी चाल हाकली पाहिजे पाखरून चाळ्यात वाढायचं म्हटलं की या आबाकडनं शिकावं चला ओ अध्यक्ष थांबा जरा देवा 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 आणि तू काय अशी लंगडत पार मला इथवर शोधत आली अजून थोडं अजून थोडं नुसतं अजून थोडं करायचं थोडं हिंडताय तुम्ही गावभर हा अगं बायको काय चांगले साडी घातल्या माझ्या आईने घेतल्यात ना म्हणून तर या साड्या आहेत माझ्या अंगावर तुमच्याकडनं तर ते बी होत नाही नुसतं हसायचं दातड काढून अगं बायको आता माझ्या आयुष्यात तूच सांगण्यास नुसते कुठानेच आहेत कुठानेच आहेत त्याच्यापेक्षा जरा कामधंदे कर तुम्ही निघालो कुठं होता तो अगं अरे बरं झालं आठवलं आज गावात माहितीये का तुला काय झालंय काय झाले अगं त्या गणपतीवर मला लोक काय नाही ते बोलले राव ते काय म्हणतात घेणं देणं ते फुकटचं काय लावणार राहतं अहो त्या कशाला नादीला लागायचं कशाला अध्यक्ष व्हायचं हा झक मारली आणि त्या अध्यक्ष झाले तुम्ही तर- कशाला व्हायचं तसं झालंय पहिले बायको सांगितलं होतं ना तुम्हाला या सगळ्या भानगडीत पडू नका म्हणून अगं मी रात्र दिवस मेहनत करून ते कॅल्क्युलेशन केलं होतं सगळं आणि कॅल्क्युलेशन अख्खं माझ्यावर फिरलोय सगळे लोक म्हणतात साध्याने पैसे काढले साध्याने हे केलं आणि साध्याने कसली बाई बोलवली नाचायला हा आता तू सांग बायको मला सांगा घरातला हिशोब धरता येतो तुम्हाला
एक रुपयाचा हिशोब तरी नीट ठेवता का? हा, मंडळाचा हिशोब करायला निघालेत. हा, कसली ती बाई बोलवली ते थोबड बी बघू वाटाना, नाचायला बोलवली. अग बायको तू पण तसंच बोलते का? आता मला सांग बायको, त्यांनी कार्यक्रमाची सुपारी देताना तिचा फोटो पाठवला. हा, मी पाहिला फोटो, बाबा लय सुंदर होती. हा, मॉडेल होती. हा, मॉडेल होती. आता मला काय माहिती राव, एवढी काळी भांगार होती. काय नाचती नेमकं, तिचं काय हलतय ते बी दिसना त्याच्यामध्ये. हा, हलत होतं. हा, काय बोलायचं नसतं काय गावाने. भांगारावाने हलवत होती ती बाई? तिला लाज होती का असल्या गावात येऊन असला डान्स करीत होती? तिला पैसे दिलेत, इकडं 10,000 लाव, तिकडं. मूर्ती किती आणली हो तुम्ही गणपतीची? एवढीशी मूर्ती घेऊन निघालेत. हा, अगं बायको बजेट संपलं ना मग शेवट. हा, एवढीशी मूर्ती आणली आणि पैसे किती घेतले तुम्ही लोकांकडनं? बर ते जाऊ दे ना बायको. अगं बायको पण कार्यक्रम कसा झाला? वराड आला स्वर्गातून. हा, राहू द्या, नका सांगू तो झाला ना? कार्यक्रम तो लय भारी झाला. पण हा कार्यक्रम काय मांडून ठेवलाय? हा, काय मांडून ठेवलाय? डोक्याला ताप तू नुसता. कशाला इकडे आली? कशाला आली म्हणजे? विसरलात का? काय डोक्यात नाही तुमच्या? विसरलात का? आज तुमची मेहुणी माझी बहीण येणार आहे ना. पिऊन येणार आज? अरे बाप रे, खरंच नुसतं इसरा. बायको तू आता हाणलं बी इसरणार नाही तर काय बोलणार सारखंच? माझा भिंदू खुळखुळा करून टाकलाय तू. अहो, तसं पण कुठं चालतो का तो थोडा तरी? हा, थोडस मारलं तर तरी अक्कल तरी येईल त्याच्यामध्ये. बर चालतंय. कुठे येणार ती आता? पुढे येणार आहे म्हणजे बस स्टँडला आली असेल ती. रात्रीच तिने मला फोन केला होता की सकाळी बाबा मी बसनी येणार आहे, दाजींना पाठवून दे. तर दाजी इकडे गावभर गल्ली हिंडतात नुसते. अगं मी जातो, घेऊन येतो. आता जाऊ का चालत? जाऊ का चालत? एक काम करा, ते पांडा भाऊजींची गाडी घेऊन जा. बरं हा चालतं आता. बरं हा म्हणजे? अगं दुसरं कोणाची बघितली असते ना? दुसरा कोण तुम्हाला गावात गाडी देतं का? हा, ते बी तुमचं खरं. थोबड बघून कोण तुम्हाला दारात बी उभं करत नाहीत. खरंय ते बी. जा आणि त्या पांडा भाऊजींची गाडी घ्या आणि घेऊन या माझ्या बहिणीला. जा. बरं आणतो. जाय तू घरी. आणि जर काय चुकामुक केली, कुठल्या दुसऱ्या पोरीला घेऊन आले तर गाठ माझ्याशी आहे, कळलं का? नीट जायचं आणि घेऊन यायचं. हरामखोर पांड्या, अरे 3 फोन केले तर फोन बंद. 4 लोकांना निरोप सांगितलं तरी यायला तयार नाही. पैसे म्हणले की आबाकडे, काम म्हणले की आबाकडे. त्याच्या आईला सगळं बोलले की येत नाही. एवढ्याला तंगडच तोडतो. आबा आबा काय चाललंय? या 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 आबा आबा करत या. त्याच्या आईला कुठं होता सकाळ धरून रे? अरे 3 निरोप पाठवले मी तुला. हा, निरोप पाठवले पण निरोप पोहोचलेच नाही ना मला. पोचले नाही. लोक त्याच्या आईला अशी आहेत. हा, ते सदाशिवराव, तू सध्या भेटला का रे? अहो सध्या होय. अहो सध्याचे आमच्या आता आहे ना गणपती मंडळाची मीटिंग चालली होती आता. आईला. चांगला तू विषय घेतला. गणपती मंडळाची मीटिंग. पार त्याच्या आईला गावची पार ठासून टाकली ना त्या मीटिंग मध्ये. त्या गावच्या गणपतीच्या त्या वर्गणीचं काय झालं? वर्गणीचं वर्गणीचं हिशोबच जुळा ना. हिशोब जो ना अजिबात नाही. 2.5 लाख रुपये मला कळलं वर्गणी आली. त्याचा हिशोब घेतलाय का? हा, सध्या अध्यक्ष केला, त्याला हिशोबच देता येईना. ऐका, प्रसादाला किती पैसे लावत यांनी? किती बघ, हाय 2,000 रुपये. 10,000 रुपये प्रसादाचे लावले. नुसता गणपतीचा प्रसाद 10,000 रुपये. आणि गणपती आणलाय छोटा हा, आणि त्याचे लावले 30,000 रुपये. अगो बाबा 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 बाबा, चांगलं खाल्लं. आणि मला ते कळलं ती कोणती नटी आणली होती तिच्या आईला नाचाय तुम्ही, आणि तिला काय 1,00,000 रुपये दिले. अहो दिले, हा. पण ते बी ना कमी पैसे आणले असेल, ह्यांचे जास्त पैसे लावून टाकले. म्हणजे बराबर यांनी काय केलं माहितीये का? तूप यांनी खाल्लं आणि टाक लोकांना सांगितलंय. अख्खा गावातली लोक मला हिशोब मागतात, मारतात ना. तुम्ही पण त्याच्यामध्ये म्हणले आम्हाला काय सांगायचं नाही. नाही, पण बरं झालं का नाही मी तुम्हाला जागा दिली नाही ते गणपतीला. खरंच आणि की. वर्गणी पण मी दिली नाही. मला काय घेणं पण नाही वर्गणी द्यायचं. हे असं भ्रष्टाचार करतात लोक शेण गायला लागले आमच्या. अहो घालणार काय करणार? तो सध्या आहे ना भांडवल ते. अहो ते माणूस आहे ना, तो असला की तुमचा गणपती काय, कुठली नवरात्र काय, सगळी यात्रा जत्रा तो भुसकून टाकणार. पण एकच कळालं, जे सारीच्या नारी लागले ना नुकसानच होते. नुकसान म्हणजे तो अहो लोक शेण खातील, तुमच्या तोंडात घालतील. बोला की काय विषय? नाही, एका महत्वाच्या कामासाठी तुला बोलवलं होतं. महत्वाचं? बोला की. हे बघ, त्या सध्याची मिवणी येते आता एसटी स्टँडला. हा, आता काय मिवणी एसटी स्टँडला म्हणल्यानंतर सध्याची बायको काय म्हणणार? सध्याला जा तिला घेऊन ये. बरोबर जा. आता सध्या गाडी आहे का? नाही, सध्याकडे गाडी नाही. मग सध्या कुठं गाडी मागणार? अहो, ते माझीच गाडी नाही काय माझ्या ताकद आहे का द्यायची? अजिबात नाही. तुझ्याकडेच मागणार. हा, मग आता काय करणार? मला सांगतो, तू तुझ्या गाडी पेट्रोल टाकतो का? अहो टाकले तरी 10-20 रुपये टाकते गाडी इथून तिथून सुद्धा तिथे काय जाणार नाही. गाडी स्टार्टिंगला 10 रुपयाचं पेट्रोल गेल्या आहे. वेळेस ना त्यांनी गाडी नेली, हा. चोरांच्याला बजाडलं आणि गाडीचं नुकसान झालं माझ्या. आहे का नाही? गाडी तुटली का नाही? रुपये खर्च नाही. हा, तेव्हा मी सांगतो तेवढं काम करायचं. काय काम केलं तुला माहिती आहे? महाभाग त्या सध्याला अजिबात गाडी द्यायची नाही. का? मी सांगतोय ना तुला.
अरे येड्या, तो तू गाडी दिली तो जाणार तिला आणायला काय एस टी स्टँडला. अरे त्याला गाडी दिली नाही तू कोण जाणार? आबासाहेब एक काम कर ना. पण मी ठरवणार गाडी द्यायची की नाही, तुम्ही मला कसं काय सांगता ते त्याला हो, गाडी देऊ नको पण म्हणून? अरे, पण तुम्ही तुझी माझी मैत्री कशाला आहे? मी तुला 200-300 रुपये देणार. किती देणार? 300 रुपये अख्खे तुला देणार मी. 300? अख्खे 300. एवढं मोठं काम करायचं 300 काय होते? अरे, असू दे बघ 300 500 अख्खे. दे. बरं 500. थांबा मोजू नका, जाऊ द्या. अरे हजार राहू द्या 1000. एवढं मोठं काम करायचं म्हणलं मग 1000 लक्षात गाडी चालू ठेव, आहे. सध्याला गाडी द्यायची नाही. अजिबात नाही. काही एवढं नाही. एवढं पैसे दिलं म्हणले मी काही देणारच नाही गाडी. नक्की काम फक्त जाऊ का? चल इकडे पळायचं. हा याच्या आईला सका त्याच्या हे बी त्याच्या आईला सका नालायक आहे बघा. किती शिकवा आडाणी तर आडाणीच, पण आपण आता मी निभा येणार. त्याच्या आईला कुठे घेऊन जाऊ? हॉटेलमध्ये बघू तर खरं पहिली ओळख मला काढू बघ निघाला. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. त्याच्या भेटीत गारव मनाचं पारव फडफड करतोय ग. मला बघून त्याच्या मनाचं रागू कोण म्हणतोय ग. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला मनात शिजला डाव. त्याच्या नजरेचा पाऊस मांडव भिजला न मनात शिजला डाव. नमस्कार म्हटलं. नमस्कार. नमस्कार. बर तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय हो? नो 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 नो. बर 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 कोणाची वाट बघताय का? यस हा, कोण न्यायला येणार आहे का? यस. बर 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 मग अजून आलं नाही का? नो. तुम्हाला मराठी भाषा येतच नाही का? घरचं येस नो येते की. येते ना? हा, मग मराठीच बोला. मराठी माणूस भेटल्यावर मराठी माणसासारखं मराठीच बोलायचं. त्याचं काय? हा बोला. आता म्हणलं कोणीतरी असते नवीन म्हणून म्हणलं बोलून बघावं. हा नाही नाही नाही, ते आहे बरं का. बरं कोणाकडे येणं केलं म्हणायचं? ते सदाशिव जमदाडे. म्हणजे सदाशिवरावांकडे आलात का तुम्ही? वा वा वा. बरं त्यांचं कोण म्हणायचं तुम्ही? मी त्यांची छोटी मेहुणी. बारीक भिवणी. अरे वा 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 छान छान छान. मग घरी यायचं का कुठं बाहेर जायचं? नाही नाही, ते मला घ्यायला येतो म्हणले पण आणखीन आले नाहीत. ते काय असं यायला येते? अहो त्याच्या काय गाडी आहे का घोडे आहे? काय त्याचे काही नाही त्याच्याकडे. ते काय येत नाही. हा तुम्ही काम करा. मी आलो आहे. मी गावातलाच आहे. गाडीवर बसा. चला सोडतो तुम्हाला. नाही नाही, ती येतील मला घ्यायला. अहो मी काय सांगतोय मॅडम तुम्हाला, ते नाही येऊ शकत. ते त्याची काय गाडी आहे घोडे आहे तुम्हाला न्यायला? हा अहो कसं आहे, आमचं पाणीचा रस्ता आहे. इथं चिखल झालाय सगळा. पुढे थोडासा खडक आहे खड्डे आहे म्हणून मला चला. अहो मी गावातला प्रतिष्ठित माणूस आहे. हो पण ती येतील थोड्या वेळात. आता तुम्हाला काय आधार कार्ड देऊ का माझं? तसं नाही हा. पण येतील आता. अहो तो येत नाही मॅडम. बरं मला सांग तुमचं नाव काय सांगा? माझं नाव राणी. राणी. वा मला वाटलंच. हो इतकं सुंदर बाईचं नाव राणीच असणार. तसा मी याच गावातला आहे बरं का. आणि सदाशिवराव बाई चांगल्यापैकी जवळचे मित्र आहे. सदा ना कदा माझ्याकडेच पडलेला असतो. ना माझा मित्रच आहे ना. माझं नाव आबासाहेब. पण तुम्ही मला आबास म्हणा. बरं चला सोडतो का? येतील ते. अहो आमच्यासाठी पाहुणं म्हणजे स्वतः परमेश्वर आल्यासारखं आहे. आम्ही देव अतिथी देव भव या पद्धतीने असणारा माणूस आहे. अहो माझे दाजी येतील आता. अहो तुमचा दाजी कुठला येतोय वो? अहो मला माहिती आहे ना, तो असा काय काम ना धंदा हरिगोविंदा कुठे गेला की गेला. त्याला तुम्ही कळवलंय का? त्याला तुम्ही कळवलंय का? हो सांगितले ना. असू द्या. मी काय माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. अजिबात मी दिसायला जरी तुम्हाला टेन्शन वाटलो ना, मनानं खूप चांगला माणूस आहे. घ्या बॅग घ्या बॅग घ्या. चला. अहो घ्या हो बॅग तुम्ही मॅडम. तुम्ही लय बाबा हा डेवेडे घेता. चला तुम्हाला सदाशिव जमदाड्यांकडे जायचं का नाही? मी घेतो बॅग. पुढं वाजायला मी घेतो बॅग. एवढं काय बघा. एवढं काय त्यात मोठं इशेशी का? अजिबात नाही. या बघा ही बसली बॅग. बसा. आता आपले चरण कमल आमच्या गाडीला लावा. हा बसा. हा व्यवस्थित बसा. अगदी अगदी घरच्यासारखं. घरच्यासारखं होईल आपली. हळूहळू हळूहळू ओळख होईल आपली. काय घाबरू नका. बसलात व्यवस्थित बसा बरं का. आमच्या रस्ते जरा खड्डे. चला.
गावा या 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 आता तू ये वय. अरे आबा अरे 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 बाबा लाल पुस कोण म्हणा पडशील पडशील. कोण म्हणायचं हे कोण? हा मेवणी मेवणी तुझी माझी नाही मग? सध्याची मेवणी आहे रे. चाल म्हणजे सदाशिवची मिळवणी ही आहे का काय अरे पलीकडे घे आबा तुझी गाडी बरं. बस मला उभा वा 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 काय ते रूप आहे काय ते सौंदर्य आहे सौंदर्याची खांड छान पाहिली आहे, आबानी पहिल्यांदा. हा अरे पण आबया मला एक सांग काय रे? मिळवणी कोणाची सजेश आणि आणायला तू कशाला झक मारा गेलता का तसं नाही हे सगळ्याला नाही काम धंदा. हा. ते कुठं गावात मोकार हिंडण्यासाठी सगळ्या गाडी वाढ. हा. आता मी चाललो तू फाट्याव. बर हा ती दिसली मला फाट्याव. मग तू मारायचा ना अगं ह्यो तुला भेटला फाट्याव हा मग ह्याला मारायचं ना असंच फाट्याव हे तात्या अरे मग काय तर अरे मला ती फाट्याव भेटली. हा. मग ती विचारपूस केली मी कोण कुठलं. ओहो. आता तुला माहिती ना मला सवय समाज कार्याची. तुला बाया दिसल्या की चाठाळ सवयची समाज कार्याची समाज कार्याची सवय आहे. आता मुलगी दिसली नॉटी इंग्लिश इंग्लिश हा मग म्हणलं चल गाडीवर बसा. हा. मग विचारपूस केली कोण कुणाच. हा. ती म्हणली मी सदाशिवरावांची मेवणी मंजुळाची बहीण. वा मंजुळाचं नाव घेतल्यावर बघा उकळेच फुटले. म्हणजे सदाशिवची मिळवणी आहे काय मेवणी आहे. यस हा काय म्हणजे तुम्ही एकटाच आलाय का ओ यस 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 इंग्लिश इंग्लिश तुम्हाला सोडवाय दुसरं कोणी नाही आलं का ओ नो 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 इंग्लिश. आणि सदाशिव नाही आला का नो हा तुम्ही सदाशिवची बारकी मिळवणी का छोटी हा, मग बारकी आणि छोटीत काय स्मॉल 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 आहे काय राणी नाव आहे तिचं राणी. राणी आईला आबा तू अख्खा खानदानाचा इतिहास काढून आला चल. समाज कार्य हा. मदत करणं विचारपूस माझं कामच आहे ना. अच्छा नाही अरे मी का तुझ्या वाने का लाळ घोट्या हा, आपल्याला काय फरक नाही पडत सांगतो हा लागला सांगायला गोष्टीच बर बर हा राणी नाव आहे का तुझं यस हा यस आईला हिला आबा मराठी बोला येतं का येतं की येतं ना ए मराठी बोल मग अशी नाही बोलली माझ्या गुलू गुलू. नमस्कार नमस्कार अरे माझी ओळख करून दे की आबा जे कारण झाले गांधले त्याशी म्हणे आपुले देव तिथेची ओळखावा साधू तिथेची पावा. आमच्या गावातलं काही करते हा? कार्य करते हा. फार मोठं समाज सुधारक मी तात्या. गावाचा कार्यकर्ता नमस्कार नमस्कार आणि हे काहीच न करते मग हे पण कार्य करते कार्य करते. हे सोशल वर्कर आहेत हा. म्हणजे सोशल तेवढंच वर्क करते तात्या तात्या टोकू नका हा, बाजीराव. बरं 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 नाही नाही बघ पुरे बाबा तू आमच्या गावात आलेली आहे काय आहे, पाहुणे माणूस आहे काय कमी जास्त पडलं सांग टेन्शन घेऊ नको गावात तुला कोणी त्रास देणार नाही मी आहे ना. गाव तुझ्यापासूनच तिला भीती आहे आहे. असं समजू नको हा व्यवस्थित राहायचं टेन्शन फ्री राहायचं आता आपलंच गाव समजायचं माणसं पण आपलीच समजायची ए. म्हणजे सपोर्ट करायला Support आबा. करायला पाहिजे. तिचं आलं बाजी लक्षात? आहे, बहीण हा? आहे. आणि सदाशिवने काय त्रास दिला तर आम्हाला सांगायचं मला सांगायचं हा? पहिलं. चालते बरं मग संध्याकाळी या कुठं चहा प्याला तुम्ही पाचतो की चहा माझ्या घरी चहा पाचतो नाश्ता चारतो जेवण चालतो मी माझं बघतो. चालते चालते सोडा मग घरी जा मग हा? बस्तीचा हा. गाडा. आले ना आबा राणी ये राजा एक मटकी एक पटके में तोडताय नाही काय नाही जा बस काय नाही जाऊ द्या बा. जा 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 जा. पिटकावलं मध्ये मध्ये. चालते बाय बाय त्याच्यात आईला ह्या आब्याच्या हरामखोर त्या मेवणी सध्याची आणि ज्ञान आहे गेलाय हा बाया दिसला की आबा फपालला त्याच्या आईला त्या सध्याला सांगावा लागणार रे तुझ्या मेवणीची जरा काळजी घे नाही तो हा आबा कवा डाव टाकल सांगता यायचं नाही या पांढरे काही शेवटी गाडी दिलीच नाही हा हळू पाऊस चालू झाला जोरात हायला काय खरं नाही गाड्या ह्या पांड्याला आहे ना चांगला धडाच शिकवतो मी आता पण जाऊ दे एसटीचा टाइम झाला असेल ते मरू दे पांड्याला आपण बघू आता कधी येते आपली मेवणी हायला हायला अयो कुठे गेले गाड्या इथंच एसटी थांबते ना ओ काका एसटी इथं थांबते का हा बरोबर किती आवा एसटी किती वाजताय बरोबर आहे आईच्या गावात बायको तर म्हणली तर 10 वाजताय आणि काका तर 11 म्हणतोय आईला कसं कोणी तर दिसाना हा पाऊस बी मरणाचा यायला लागलाय माईला बायकोने सांगितलं मेवणीला घेऊन ये पण मेवणीला दुसरं कोणी तर नाही ना नेला
तसं गावात आमच्यात लोक बी लय का नाही नाही तिला कोण ओळखते पण इथं तिला कोण नाही पण एवढीला नेलं नाही तर बायको बी लय मारी हायला काय करू नेमकं मला तर वाटतंय आलेले नाही दिसत ती आपण एक काम करू मरू दे आलं नाही इथपर्यंत तर बायकोला सांगू आलीच नाही म्हणून ती मरू दे त्याच्या आईला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी